नमस्कार. आपल्या गाबित बॉयज या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आज आपला गोवा ट्रिपचा चौथा दिवस आहे आणि या चौथ्या दिवशी आम्ही सकाळी लवकर उठलो आणि पहिलं म्हणजे आम्ही हा स्टॉल आपला माहिती असेल जिथे आपण आंबोळ्या आणि चौकोनी पाव आणि काळ्या वाटाण्याची उसळ खातो. तिथे गेलो आणि आम्ही मस्त नाश्ता केला दाबून आणि त्याच्यानंतर आम्ही दादाची स्विफ्ट घेतली आणि पुढे आम्ही गोव्यात गेलो. गोव्यात गेल्यानंतर जी आम्ही मजा केली ती आणि कुठल्या कुठल्या फोर्टला गेलो, कुठले कुठले पॉईंट फिरलो ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तर चला चालू करूया आपला व्हिडिओ. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आम्ही आज दादाची स्विफ्ट उचलली आणि चाललोय आपला गोवा फिरायला. गोव्यामध्ये ओल्ड गोवा चर्च आणि बाकी फोर्ट वगैरे आम्ही फिरणार आहोत. बाकी जास्त कुठे नाही जाणार, जेवढं फिरता येईल तेवढं फिरणार आणि कदाचित आम्ही आज गोव्यात राहू किंवा कदाचित आम्ही रिटर्न पण येऊ. तर आता आम्ही मोचेमाडत आहोत आणि आम्ही हरमळ वगैरे करून जाणार आहोत. हरमळ वगैरे त्या रस्त्याने आम्ही गोव्यात जाणार, मोर्जीला जाणार. मोर्जीवरून आम्ही पुढे मग ओल्ड गोव्याला जाणार. तर बघूया आपला पुढचा प्रवास कसा आहे तो. आणि हे गुड मॉर्निंग बाबू शेठ. मॉर्निंग. चला तर मग इथून ना पूर्वी समुद्र दिसायचा पण हल्ली दिसत नाही. दिसला असं डोळ्याने दिसतोय असं नाही दिसत आहे कॅमेरा. इथून दिसेल वाटतं. हे माझ्या आईचं आजोळ मोचेमाड. इथून राईटला रस्ता गेलाय खाली, तो मोचेमाडात जातो. आपल्या चॅनलवर ऑलरेडी एक व्हिडिओ आहे मोचेमाडातल्या शंकर मंदिराचा. बहुतेक तो सप्त्याच्या वेळचा होता. मोचेमाडची पण एक गोष्ट आहे, ती तुम्हाला पुढे मी व्हिडिओमध्ये सांगेन. ती आता कितपत खरी आहे खोटी आहे माहिती नाही, पण ती गोष्ट मी खूप मामाकडून आईकडून सगळ्यांकडून ऐकलेली आहे. तर ती गोष्ट मी तुम्हाला नक्की सांगेन. हे मोचेमाडची खाडी आहे. हे आरवलीचं वेतोबा मंदिर. देव आता दिसतोय समोर, तुम्हाला दिसणार नाही. बघू आम्ही. नाही काय ना, मग तू चांगला करतो माझ्यापेक्षा.
मावतीवाला काय करायला गेला मित्र औषध. तर आपण आता आलोय शिरोड्यावरून रेडी रोडला चाललोय. आणि हे बघा, हे सगळे बाजूला आहेत ना, हे दोन्ही बाजूला माझ्या मिठागर आहेत. गांधीजींनी जो मिठाचा सत्याग्रह केलेला तो, तेव्हा गांधीजी इथे पण आलेले होते. इथेच सत्याग्रह झालेला मिठाचा. आणि त्याच्यानंतर इथून पुढे ते गेलेले, हे बघा याच ठिकाणी मोचेमाड नाही, शिरोड्यामध्ये. आता इथून रेडीच्या गणपतीला जायचं घरी. हा नाही की हो, आम्ही आता रेडीच्या गणपतीला नाही, फोर्टला जायचं आपल्याला. फोर्टला जाऊया आपण. फोर्टला जाण्यापेक्षा आपण किल्ल्यावर जाऊया का? हा, किल्ल्यावर जाऊया. हा, मग महाराष्ट्रात आपण किल्ल्यावरच जाऊया. आणि भुईकोट असेल तो समजला का? त्यात चढाबिडा लागणार नाही. बघूया ना काय आहे ते. हा, आपण थोडा स्लो रख. किल्ला कुठला? तेरेखोल किल्ल्यावर जायचंय आम्हाला. तर आम्ही चाललो तेरेखोल आत. तेरेखोल आत. इथून लेफ्ट मारायचा होता आपल्याला, हा, पण आपण जातोय तेरेखोलला. तेरेखोल किल्ला बघू तिकडे. मी पण नाही गेलोय कधी. आपण नवीन नवीन गोष्टी एक्सप्लोर करायला आलोय, तर बघूया. हे बघा, हे आपले असे बोर्ड आहेत ना, ह्यांच्यावर चिखल उडवलेला असतो. इथून राईट मारलात की गणपतीला गेलात, रेडीचा गणपती. आपल्याला जायचं सरळ तेरेखोल. 4 किलोमीटर. अरे आपला हा बघा, आपल्या गाडीतला स्टँड इथे आहे. दादाने ढापला येतो आपला. कुठे आता इथून कुठे? सरळ इकडे असावं. प्रायव्हेट वाटतं. तर प्रायव्हेट म्हणजे इथे खाणी आहेत. या हे मॅंगनीजच्या खाणी आहेत इथे सगळ्या. कसल्या? मॅंगनीज. हा, मॅंगनीज नावाचं ते एक हे येतं. तू माझ्या मते गुगल मॅपवर लावायला हवा होता ते. मॅप लावायला काय ते नेटवर्क पाहिजे का नको? हा, ते पण आहे. तुम्हाला माहितीये का, तुमच्यामुळे ना आमच्याकडे एक बदल झालेला आहे. आमचे बाबू शेठ जे आहेत ना, ते शिव्या द्यायचे कमी झालेले आहेत. हे बघा किती डोजर उभे आहेत बघा. डोजर डोजर डोजर. हे सगळे डंपर हे सगळे खाणीतले. आता खाणी बहुतेक बंद आहेत, त्याच्यामुळे डंपर बिचारे उभे राहून वाट बघतात. हा, मग आता 1 किलोमीटर तर येऊ. आता आपण 1 किलोमीटर आलोय. तुझ्या एअरटेलला पण नाही रेंज? एअरटेल डायरेक्ट फुल आहे. आला आता आला. थांबू का इथेच? लगेच टाकून घे ना.
अरे थांब की सरळ सरळ चाललंय 4 मिनिटं दाखवले आम्हाला इथून. कंटिन्यू स्टेटस दाखवते. ओके 4 मिनिटावर इथे वा कसला कसला व्ह्यू होता तिकडे. येताना थांबूया बाबू. थांब आपलं काय काही नाही आपण फिरायला. हो नाही हे आम्ही तेरेखोलला आलोय. इथे काहीतरी लिहिलंय माउंट क्रॅमर चर्च चर्च आहे. चॅपल आहे. चर्च तेरेखोल मध्ये येऊन आम्ही कुठेच लेफ्ट राईट नाही गेलोय. हे पडदे घालून उभे आहेत बघा सगळे. पडदा हे पडदा पडदा ही पडदा. व्ह्यू दाखवतो. नसेल दिसत. तेरेखोलची खाडी हे बघ, इथून दिसेल बघितलं. उघडं वाटते. हाच किल्ला आहे का? हा तर आम्ही पोचलो किल्ल्यावर. Where is 4-wheeler parking? Here. Okay, upside there. तिकडे लाव ना. 4-wheelerची पार्किंग आहे. बाईकची वेगळी पार्किंग आहे. इथे हे बघा बांधलेलं आहे काहीतरी. चला आज एक वेगळ्या ठिकाण एक्सप्लोअर करूया. बघूया आपल्याला इथे किती फी आहे. माझ्या मते इथे फी असणार. बाबू भैया पैसा लो. हाँ बंद कर गाड़ी लाव दे. इथेच गाडी ठोसूया. चला तर निघूया. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याबरोबर असेच व्हिडिओ पाहत राहा. तर पुढच्या व्हिडिओमध्ये किल्ल्यावर आम्ही पूर्ण फिरलो ते सगळं तुम्हाला दिसणार आहे. तर कीप वॉचिंग.